नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आमोद आपला चतुर्थ पाठाचं नाव आहे विद्यार्थमाला। विधिलिंग लकाराची रूपं असतात। तर आपण जे लकार शिकतोय त्याच्यामध्ये 8वीला आपण लटलकार आणि लंग लकार शिकलो। 9वीला आपण आत्ताच काही दिवसापूर्वी लोट लकार शिकलो। आपल्याला पुढे विधिलिंग लकार शिकायचं बाकी आहे, पण तत्पूर्वी आपण विधिलिंग लकाराची क्रियापदं ज्या पद्यपाठात दिलेली आहे त्या पद्यपाठाला त्यांनी विद्यार्थमाला असं नाव दिलेलं आहे। हा पाठ तुम्हाला खास करून कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतरासाठी हा पाठ आहे। सर्वप्रथम आपण त्याची प्रस्तावना समजून घेऊ। सुभाषितानि संस्कृत भाषायाः वैशिष्ट्यपूर्णानि पद्यरत्नानि, म्हणजे सुभाषित ही संस्कृत भाषेची वैशिष्ट्यपूर्ण अशी पद्यरत्न आहेत, पद्यरूपी रत्न आहेत। सुभाषितानि अस्माकं मनः रंजयन्ति, सुभाषित आपले मन रमवतात। अस्माकं ज्ञानं वर्धयन्ति, आपले ज्ञान वाढवतात। कथम व्यवहार करणीय, म्हणजे कशा प्रकारे व्यवहार करावा। किं कर्तव्यम, काय करू नये। किंच न करणीयम किं कर्तव्यम, काय करावे। किंच न करणीयम व काय करू नये। इति सम्यक बोधयन्ति, याचा उत्तम बोध ते आपल्याला देतात। अशी जी सुभाषित आहे ती सुभाषितांमध्ये ज्या सुभाषितांमध्ये विद्यार्थी क्रियापद आलेली आहे, विधिलिंग लकाराची क्रियापद आलेली आहे, असे सुभाषित त्यांनी कलेक्ट करून इथं आपल्याला दिलेले। तर आपण आता एक एक सुभाषित समजून घेऊ आणि शिकू। आता पहिलं सुभाषित आहे, सुखार्थी चेत त्यजेत विद्याम, विद्यार्थी चेत त्यजेत सुखम, सुखार्थिन कुतो विद्या, कुतो विद्यार्थिन सुखम। अशा प्रकारचा हा श्लोक आहे, सुभाषित आहे। खाली त्याचा खूप छान पद्धतीत त्यांनी अन्वय दिलेला आहे, तो अन्वयच वाचू आणि त्या पद्धतीने आपण अर्थ समजून घेऊ। सुखार्थी चेत विद्याम त्यजेत, इथं चेत हे इंग्लिशमध्ये इफ आणि बट म्हणतो ना, इफला संस्कृतमध्ये रिप्लेस शब्द आहे चेत। जर सुखार्थी सुखाची इच्छा असेल, विद्याम त्यजेत तर विद्येचा त्याग करावा। तुम्हाला सुखासीन जीवनाची इच्छा असेल तर विद्येचा त्याग करावा। विद्यार्थी चेत, जर विद्येची इच्छा असेल तरीही सुखम त्यजेत, तर सुखाचा त्याग करावा। का बरं, तर त्याचं कारण दिलं आहे। सुखार्थिनः विद्यां कुतः, म्हणजे सुखाची इच्छा असलेल्या व्यक्तीला विद्या कुतः, म्हणजे विद्या कुठून मिळणार। आणि विद्यार्थिनः सुखम कुतः, व विद्येची इच्छा असलेल्या व्यक्तीला सुख कुठून मिळणार। म्हणजे तुम्हाला खरोखर सुखी जीवनाची अपेक्षा असेल तर सुखी जीवनात विद्या मिळणार नाही, आणि विद्या ग्रहण करताना दुःखही येणारच। आता त्या दुःखाकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघावं या आउटलुकसाठी वेगळे श्लोक असतील, परंतु सुखासीन जीवनाची इच्छा असेल फक्त, तर सुखासीन जीवनाने विद्या मिळणार नाही। विद्या ही कष्टानेच प्राप्त होते, हे त्यांना इथे सांगायचं। तुम्हाला विद्येची इच्छा असेल तर कष्ट घेण्याची तयारी आपली पाहिजे, हा संदेश देणारा हा श्लोक आहे। आपण त्याचा मराठीत पुन्हा एकदा अर्थ बघू। जर सुखाची इच्छा असेल तर विद्येचा त्याग करावा, जर विद्येची इच्छा असेल तर सुखाचा त्याग करावा। सुखाची इच्छा असलेल्या व्यक्तीला विद्या कोठून मिळणार, व विद्येची इच्छा असलेल्या व्यक्तीला सुख कोठून मिळणार। दुसरा श्लोक आहे, दृष्टिपूतं न्यसेत पादम, वस्त्रपूतं पिबेत जलम, सत्यपूतां वदेत वाणीम, मनपूतं समाचरेत। दिले दृष्टिपूतं म्हणजे डोळ्यांनी पारखलेल्या ठिकाणी, पादम न्यसेत म्हणजे पाऊल ठेवावे, वस्त्रपूतं म्हणजे कपड्याने गाळलेले, जलम पिबेत पाणी प्यावे, सत्यपूतां वाणीम वदेत सत्याने पवित्र झालेली भाषा बोलावी, आणि मनपूतं समाचरेत मनाने पवित्र झालेले आचरण करावे। म्हणजे कशा पद्धतीत आचरण करावं, तर जे मनाने पवित्र असेल। कसं बोलावं, जे सत्याने पवित्र झालेलं असेल। कसं पाणी प्यावं, तर कपड्याने गाळून स्वच्छ पाणी प्यावं। आणि कशा पद्धतीने पाऊल ठेवावं, म्हणजे चालताना किमान जमीन पाहून घ्यावी, डोळ्यांनी पारखल्या ठिकाणी पाऊल ठेवावे। तर असं खूप छान मार्गदर्शन या श्लोकात केले। आपण आता तिसरा श्लोक बघू। धनम लब्धम कांक्षेत
लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितम वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेक्षु निक्षिपेत. बघा, संपत्तीच्या बाबतीत त्याचा विनियोग कसा करावा आणि संपत्ती कशा प्रकारे कमवावी याचं खूप छान मार्गदर्शन श्लोकात केलेलं आहे. नॉर्मली ना आपल्याला दान, कोणाला मदत करणं, दान करणं या बाबतीत पण जीवनात साशंकता आहे. दान करण्याचा अधिकार कोणाला आहे याचं उत्तम मार्गदर्शन इथं केलेलं आहे. आपण कुठेही दान करत चुकलो तर ते चुकीचं पण आहे, कारण संपत्ती ही आपल्या कष्टाने आलेली असते. मग ते कष्टाने आलेल्या संपत्तीचा योग्य विनियोग कसा करावा ते या श्लोकात सांगितले. बघा, त्यांचं म्हणणं काय आहे, अलब्धम धनम कांक्षेत, म्हणजे प्राप्त नसलेल्या संपत्तीची इच्छा करावी. अलब्धम धनम, जी आज आपल्याकडे नाही आहे, पण मोठं खूप संपत्ती कमवण्याची इच्छा करणं हे चुकीचं नाही. तर अलब्धम धनम कांक्षेत, प्राप्त नसलेल्या संपत्तीची इच्छा करावी. लब्धम धनम, म्हणजे प्राप्त झालेल्या संपत्तीला प्रयत्नतः रक्षेत, म्हणजे त्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे. रक्षितम धनम, म्हणजे रक्षण केलेल्या संपत्तीला सम्यक वर्धयेत, योग्य रीतीने वाढवावे. आणि वृद्धम धनम, आणि मग वृद्ध जे जुनं झालेलं धन आहे, असंख्य कालावधीपासून जे कमवलेलं आहे, त्याचं रक्षण केलेलं आहे आणि जे योग्य रीतीने वाढवलं गेलेलं आहे, असं वृद्धम धनम, असं जुन्या झालेल्या संपत्तीला तीर्थेक्षु निक्षिपेत, तीर्थक्षेत्री दान करावे, म्हणजे योग्य ठिकाणी त्याचा विनियोग करावा. संपत्तीच्या बाबतीत एक योग्य क्रमानुसार मार्गदर्शन केलेलं आहे की जी प्राप्त नसलेल्या संपत्तीची इच्छा करावी, प्राप्त झालेल्या संपत्तीचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे, रक्षण केलेल्या संपत्तीला योग्य रीतीने वाढवावे व जुन्या झालेल्या संपत्तीला तीर्थक्षेत्री दान करावे. पुढे आपण चौथा श्लोक बघू. अक्रोधेन जयेत क्रोधम असाधुम साधुनाम जयेत जयेत कदर्यम दानेन जयेत सत्तेन चामृतम. त्यांनी असं म्हटलंय, अक्रोधेन क्रोधम जयेत, राग न करता रागावर विजय मिळवावा. साधुना असाधुम जयेत, सज्जनतेने दुर्जनतेवर विजय मिळवावा. दानेन कदर्यम जयेत, दान करून कदर्यम कंजूसपणावर विजय मिळवावा. आणि सत्तेन च अमृतम जयेत, व सत्याने असत्यावर विजय मिळवावा. म्हणजे क्रोध न करता क्रोधावर, म्हणजे समोरचा किती रागवला असेल पण आपण जर रागावर कंट्रोल ठेवला तर भांडण होणार नाही. तर क्रोध न करता क्रोधावर विजय मिळवावा. साधुना असाधून जयेत, आपल्याशी कोणी किती वाईट वागलं तरी आपण चांगल्या वागण्याचाच प्रयत्न करावा. तर असाधून साधुनाम जयेत. दानेन कदर्यम जयेत, म्हणजे दान करून कंजूसपणावर विजय मिळवावा. आणि सत्तेनं अमृतम जयेत, व सत्याने असत्यावर विजय मिळवावा. पाचवा श्लोक आहे. दुःखे दुःखाधिकान पश्येत सुखे पश्येत सुखाधिकान आत्मानं शोकहर्षाभ्याम शत्रुभ्याम इव नर्पयेत. म्हणजे सुखदुःखांच्या बाबतीत खूप छान मार्गदर्शन इथं आहे. त्यांचं म्हणणे दुःखे दुःखाधिकान पश्येत, म्हणजे दुःखामध्ये अधिक दुःखी लोकांकडे पाहावे. सुखे सुखाधिकान पश्येत, म्हणजे सुखामध्ये अधिक सुखी लोकांकडे पाहावे. म्हणजे आपण जेव्हा दुःखी असतो मग आपण अधिक दुःखी व्यक्तीकडे पाहिलं तर आपलं दुःख त्या मानाने कमी आहे असं आपल्याला जाणवतं. आणि सुखामध्ये कधी कधी हुरळून गेलो तर आपल्यापेक्षा पण अधिक सुखी लोक आहेत. त्यामुळे आपल्या हुरळून जाण्याच्या स्वभावाला किमान एक मर्यादित स्वरूप येतं. त्यामुळे दुःखाने खचून न जाणे आणि सुखात हुरळून न जाण्यासाठी काय करावं त्यांनी सांगितलंय की दुःखामध्ये अधिक दुःखी लोकांकडे पाहावे, सुखामध्ये अधिक सुखी लोकांकडे पाहावे. मानव म्हणजे मानवाने शत्रुभ्याम इव, शत्रूंप्रमाणे शोकहर्षाभ्याम, सुखदुःखांना आत्मानं अर्पयेत, स्वतः अर्पण करू नये. म्हणजे सुखदुःखांच्या आपण स्वतः स्वाधीन जाऊ नये, ते आपल्या स्वाधीन असणं अपेक्षित आहे. म्हणजे दुःखाने ठरवू नये की मी कधी दुःखी व्हावं, मी ठरवायला पाहिजे की मी कधी दुःखी होणार. किंवा सुखाने ठरवू नये मी कधी सुखी व्हावं, मी ठरवेल मी कधी सुखी व्हावं. तर सुखदुःख हे माझ्या अधीन पाहिजे, मी त्यांच्या अधीन असणं चुकीचं आहे. हे त्यांनी इथं खूप छान पद्धतीत सांगितलेलं आहे. तर दुःखामध्ये अधिक दुःखी लोकांकडे पाहावे, सुखामध्ये अधिक सुखी लोकांकडे पाहावे. मानवाने शत्रूंप्रमाणे दुःख व सुखांना स्वतःला अर्पण करू नये. पुढे 6वा श्लोक आहे. हा श्लोक अतिशय छान आहे. प्रत्यहम प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनं किन्नु मे पशुविस्तुल्यम किन्नु सत्पुरुषैरिति.
मानवाने स्वतःच्या वर्तनाचं पण कधी कधी अवलोकन करावं. बघा त्यांचं म्हणणं आहे, नर मानवाने आत्मनः चरितम, स्वतःच्या, चरितम म्हणजे वर्तन, आचरण, आपली वागण्याची पद्धत. तर नरः आत्मनः चरितम, मानवाने स्वतःच्या वर्तनाचे प्रत्यहम, प्रत्यहम म्हणजे दररोज, प्रत्यवेक्षेत निरीक्षण करावे. मानवाने नेहमी स्वतःच्या वर्तनाचे दररोज निरीक्षण करावे. निरीक्षणाचे 2 टप्पे दिलेले आहे. किन्नुमे चरितम पशुभिः तुल्यम, काय माझे वर्तन पशु समान आहे. आणि किन्नुमे चरितम सत्पुरुषैः तुल्यम, काय माझे वर्तन सत्पुरुषांप्रमाणे आहे. म्हणजे आपल्या वर्तनाचं अनुकरण करताना हे 2 प्रश्न आपण प्रत्येक वर्तनाला विचारले तर आपल्याला योग्य ते उत्तर मिळेल. योग्य ते उत्तर मिळेल तर योग्य ते आचरणाला आपण पुढे तयार होऊ. तर मानवाने नेहमी स्वतःच्या वर्तनाचे दररोज निरीक्षण करावे. काय माझे वर्तन पशु समान आहे की काय माझे वर्तन सत्पुरुषांसमान आहे. हा जो 7वा श्लोक आहे हा ना थोडा अवघड आहे. याला एक रेफरन्स पण आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे, त्या बाबतीत मतमतांतर असू शकतात, पण आर्य चाणक्याने दिलेला उपदेश आहे, राजांना केलेला उपदेश. आता आर्य चाणक्याने राजाला केलेला उपदेश म्हटलं तर आपल्यापुढे लगेच चंद्रगुप्त मौर्य हाच राजा समोर येऊ शकतो. तर या बाबतीत कदाचित मतमतांतर असू शकतात, पण जे ऐकलेलं आहे किंवा पुढे रेफरन्स वाचण्यात आलेला आहे त्या दृष्टिकोनातून या श्लोकाचा रेफरन्स त्या तिकडे जातो की राजाने प्रजेचं पालन करताना, प्रजेच्या सुखदुःखासाठी आपलं वर्तन प्रसंगानुरूप कसं ठेवावं याचं उत्तम वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. तो श्लोक आपण आता बघू. बकवत चिंतयेदर्थान सिंहवच्च पराक्रमेत वृकवच्चावलुंपेत शशवच्च विनिष्पतेत. त्यांचं म्हणणे बघा, नृप राजाने बकवत म्हणजे बगळ्याप्रमाणे अर्थान चिंतयेत, अर्थ, अर्थचा इथं अर्थ आहे संपत्ती. मानवाने बकवत बगळ्याप्रमाणे अर्थान चिंतयेत, संपत्तीच्या बाबतीत विचार करावा. म्हणजे संपत्तीच्या बाबतीत जेव्हा राजा विचार करत असेल तेव्हा त्याने बगळ्याप्रमाणे एकाग्र होऊन विचार करावा. बगळा जेव्हा स्वतःची शिकार जेव्हा करतो, तुम्ही जर त्याचं निरीक्षण केलं असेल तर पाण्यामध्ये एकटक एकाग्र नजरेत तो हात असतो आणि बरोबर पिकअप करून माशाला पकडतो. तर ही जी एकाग्रता आहे ही एकाग्रता संपत्तीचं विनियोग किंवा संपत्तीची वृद्धी समाजामध्ये करताना राजाने ती एकाग्रता अंगी करावी आणि योग्य वेळी संधी साधून बगळ्याप्रमाणे आचरण करावं. तर राजाने बगळ्याप्रमाणे संपत्तीच्या बाबतीत विचार करावा आणि सिंहवच्च पराक्रमेत व सिंहाप्रमाणे पराक्रम पण करावा. म्हणजे संपत्तीच्या बाबतीत 2 प्रकार दिलेले की बगळ्याप्रमाणे एकाग्रता ठेवावी आणि सिंहाप्रमाणे पराक्रम वृत्ती पण राजाने ठेवावी. पुढे दिले वृकवत अवलंपेत शशवच्च विनिष्पतेत. आता कधी कधी त्याप्रमाणे संपत्तीप्रमाणे कधी कधी आपल्या राज्यावर संकट पण येणार. तर संकटामध्ये कसं वर्तन करावं ते दिले की वृकवत अवलंपेत म्हणजे लांडगाप्रमाणे प्रहार करावा. म्हणजे लांडगा असतो ना, दबा धरून बसलेला असतो आणि तो दबा धरून प्रहार करतो. तर वृकवत अवलंपेत कोल्ह्याप्रमाणे किंवा लांडग्याप्रमाणे संकटाच्या बाबतीत लांडग्याप्रमाणे प्रहार करावा अथवा शशवच्च विनिष्पतेत किंवा सस्याप्रमाणे निस्तून पण झालं. म्हणजे संकटाच्या बाबतीत पण राजाने कसं वर्तन करावं ते इथं सांगितलेलं आहे की संकट जेव्हा येतं तेव्हा लांडग्याप्रमाणे आक्रमण करण्याची पण तयारी ठेवावी किंवा सस्याप्रमाणे संकटापासून पळून जाण्याचाही प्रयत्न करावा. तर या श्लोकामध्ये खरं तेच सांगायचं आहे की राजाने संपत्तीच्या बाबतीत कसा विचार करावा आणि संकटाच्या बाबतीत कसा विचार करावा. तर मी अशी आशा करतो की हा धडा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. या धड्यामध्ये एकूण 7 श्लोक आहे. 7 श्लोकांमध्ये विद्यार्थ रूप आलेली आहेत, त्यामुळे या श्लोकांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. उद्या जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा याचा भाषाभ्यास आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण केवळ भाषांतरासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर मी अशी आशा करतो की तुम्हाला 7च्या 7 श्लोक व्यवस्थित पद्धतीत समजले असतील. उद्या आपण भाषाभ्यासच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू, तेव्हा भाषाभ्यासाचा अभ्यास करू. धन्यवाद.